नमस्कार. मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 26 डिसेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये कुठले महत्त्वाचे न्यूज कव्हर झाले आहेत. पहिली जी महत्त्वाची न्यूज आहे ती आहे अरुणाचल चे 6 आमदार भाजपमध्ये. अरुणाचल प्रदेश हे जे राज्य आहे तिथे सध्या भाजपची सत्ता आहे आणि तेथीलच एक दल म्हणजेच जनता दल एकत्रित किंवा ज्याला आपण म्हणतो त्याचे 7 पैकी 6 आमदारांनी हे भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. मग ह्या केसेसमध्ये आपल्यासाठी एक महत्त्वाचा येतो अँटी डिफेक्शन लॉ. मग आपण इथे अँटी डिफेक्शन लॉविषयी माहिती घेणार आहोत. अँटी डिफेक्शन लॉजला आपण मराठीमध्ये म्हणतो पक्षांतरबंदी कायदा. काय म्हणतो बरं? पक्षांतरबंदी कायदा. लक्षात ठेवा, हा जो पक्षांतरबंदी कायदा आहे तो 52वी घटनादुरुस्ती 1985 अनुसार आपण संविधानामध्ये ॲड केला आहे. ठीक आहे. आणि संविधानामध्ये 10th शेड्यूल हा अँटी डिफेक्शन लॉविषयी माहिती देतो. कुठली घटनादुरुस्ती होती तर 52वी घटनादुरुस्ती कधी आली होती? 1985 साली आली होती. आणि याचा अनुसार आपण काय केलं तर आपण अँटी डिफेक्शन लॉ जे आहे त्याला 10th शेड्यूलमध्ये ॲड करून घेतला. व्हेरी इम्पॉर्टंट. आता पक्षांतरबंदी कायदा म्हणजे काय तर समजा एखादा उमेदवार आहे, तो एक्झाम्पल घेऊ आपण, तो BJPचे एखादा उमेदवार आहे, तो BJPच्या तिकीटवरती जे सभागृह आहेत तिथे निवडून आला. एकदा तो निवडून आला त्यानंतर जर त्यांनी BJP सोडून इतर पार्टीमध्ये प्रवेश घेतला तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन हा लावता येतो. आता अँटी डिफेक्शन म्हणजे काय तर अँटी डिफेक्शन लावल्यामुळे त्या जे काही उमेदवार आहे त्याच्या सभासत्व हे संपुष्टात येऊ शकतो. ठीक आहे. काय आहे प्रोव्हिजन्स वगैरे आपण सर्व बघणार आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही एखादा पार्टीचं तिकीटवरती निवडून आले का नंतर तुम्हाला ते पक्ष बदलता येत नाही. जर तुम्ही तो पक्ष बदलला तर तुमच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लागू होईल. ठीक आहे. आता कोणाकोणावरती अँटी डिफेक्शन लॉ लागू शकतो ते आपण बघून घेऊया. ठीक आहे. सर्वात पहिले लक्षात घ्या, तुम्ही एखादा पॉलिटिकल पार्टीमधनं निवडून आलेत. समजा एक्झाम्पल घेऊया आपण BJPचा, की तुम्ही किंवा एखादा उमेदवार आहे तो BJP या पक्षाचा तिकीटवरती हा सभागृहामध्ये निवडून आला. आता सभागृह हे आपलं लोकसभा असू शकते, राज्यसभा असू शकते, आपलं विधानसभा असू शकते, विधान काउन्सिलसुद्धा असू शकते, म्हणजे विधान परिषदसुद्धा असू शकते. ठीक आहे. म्हणजे काय, एखादा व्यक्ती हा आमदार असू शकतो किंवा खासदारसुद्धा असू शकतो. दोघांवरतीही हा आपलं अँटी डिफेक्शन जे आहे ते लागू होते. ठीक आहे. पक्षांतरबंदी कायदा हा दोघांवरतीही लागू होतो. आता एखादा व्यक्ती जो आहे किंवा एखादा उमेदवार जो आहे तो एखादा पॉलिटिकल पार्टीच्या नावावर निवडून आलेला आहे. जर त्यांनी त्या पॉलिटिकल पार्टीच्या नावावरती निवडून आल्यानंतर स्वतःचा राजीनामा त्या पॉलिटिकल पार्टीकडे दिला की बाबा मी BJPमधनं भले निवडून आलो पण आता मला BJPमध्ये राहायचं नाही आहे. ठीक आहे. पॉलिटिकल पार्टीचा जर राजीनामा दिला तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येतो. लक्षात ठेवा, पॉलिटिकल पार्टीचा राजीनामा बोलतोय मी, सभागृहाचा राजीनामा नाही बोलतोय. पॉलिटिकल पार्टीचं तिकीटवरती निवडून आला तो, परंतु नंतर सांगतो बाबा आता मला BJPमध्ये राहायचं नाही आहे. ठीक आहे. असा जर केस आला तर त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लागू होऊ शकतो. त्यानंतर समजा सभागृहामध्ये एखादं बिल आलं आहे, त्या बिलवरती वोटिंग चालू आहे आणि त्या वोटिंगमध्ये त्यांनी पार्टीची जे डिसिजन घेतला होता की बाबा आपल्याला बिलला सपोर्ट करायचं आहे, परंतु जर त्यांनी विरोधात वोट दिला म्हणजे काय की पार्टीने जे डिसाईड केला होता त्याचा विरोधात त्यांनी कृत्य केला किंवा तो वोटिंगसाठी आलाच नाही. ठीक आहे. तो ॲबसेंट राहिला तर अशा केसेसमध्ये सुद्धा त्याच्यावरती काय केलं जातं, अँटी डिफेक्शन लॉ लावता येतो. परंतु त्यांनी सांगितलं की बाबा मला पॉसिबलच होणार नाही आणि ही माहिती त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये दिली. ठीक आहे. 15 दिवसाच्या आधी म्हणजे वोटिंगच्या 15 दिवसाआधी सांगितलं की बाबा मला पॉसिबल होणार नाही. आणि जर पार्टीने त्याला ॲक्सेप्ट करून टाकलं की ठीक आहे बाबा तुझे काही जेन्युइन रिझन आहे, तुला नाही जमणार, मग अशा केसेसमध्ये त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लागत नाही. परंतु त्यांनी काय केला, तो आला सभागृहात, त्यांनी पार्टीचे जो डिसिजन होता त्याचा विरोधात कृत्य केला किंवा तो आलाच नाही, ॲबसेंट राहिला, मग अशा केसेसवरती त्या व्यक्तीवरती काय लागू शकते तर ते अँटी डिफेक्शन लागू होऊ शकतो. ठीक आहे. आता समजा एखादा उमेदवार आहे ते सभागृहामध्ये अपक्ष म्हणून निवडून आलेलं आहे. ठीक आहे. अपक्ष म्हणून निवडून आलेलं आहे. अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी जर एखादी पार्टी जॉईन केली तरीसुद्धा त्याच्यावरती हा अँटी डिफेक्शन लागू शकतो. समजा एखादा अपक्ष म्हणून उमेदवार निवडून आला, त्याने आल्यानंतर BJP ही पार्टी जॉईन करून टाकली. ठीक आहे. तर त्याच्यावरती हा अँटी डिफेक्शन जे आहे ते लावता येतो. ठीक आहे. त्यानंतर समजा एखादा नॉमिनेटेड मेंबर आहे. ओके. 3 प्रकारचे मेंबर असतात ना, एक तर इलेक्टेड असतात,
ठीक आहे. इलेक्टेड म्हणजे पण कसे, तर एखादा पार्टीच्या तिकीटवरती इलेक्ट होऊन येतात किंवा एखादा अपक्षवरती अपक्ष म्हणून इलेक्ट होऊन येतात. तर आपण पार्टीच्या केस बघितला, अपक्षाच्या केस बघितला. आता दुसरं असं नॉमिनेटेड. ठीक आहे, नॉमिनेटेड असतात. तर आपण बघितलं आहे की आपलं कुठला बोललो मी, राज्यसभेमध्ये 12 मेंबर नॉमिनेटेड असतात आणि जे विधान परिषद असते तिथे 16 मेंबर असतात. जे आपला अँग्लो इंडियनचा रिझर्वेशन असतं त्याला पण आता काढून टाकलं गेलं आहे. ठीक आहे. मग जे काही मेंबर्स नॉमिनेट होऊन येतात त्यांना टाईम दिला जातो की बाबा 6 महिने 7 मध्ये तुम्हाला जर एखादी पार्टी जॉईन करायची आहे तर तुम्ही करू शकतात. ठीक आहे. परंतु 6 महिन्यानंतर जर तुम्ही एखादी पार्टी जॉईन केली तर तुमच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ हा लावता येतो. ठीक आहे. 6 महिन्याचा टाईम दिला जातो की बाबा 6 महिन्यापर्यंत तुम्हाला चान्स दिला आहे, तुम्हाला जर एखादी पार्टी जॉईन करायची तर तुम्ही करू शकतात. परंतु 6 महिन्यानंतर जर तुम्ही एखादी पार्टी जॉईन केली किंवा म्हणजे एखादी पार्टी जॉईन केली तर तुमच्यावरती काय लागेल, तर तुमच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लागेल. ठीक आहे. आता अँटी डिफेक्शन लॉ लावल्यानंतर समजा एखादा उमेदवार आहे त्याच्यावरती आपण अँटी डिफेक्शन लॉ लावला, मग याच्यावरती डिसिजन घ्यायचा अधिकार कोणाकडे आहे, तर त्या सभागृहाच्या सभापतीकडे तो डिसिजन असतो की एखाद्या व्यक्तीवरती आपण अँटी डिफेक्शन लॉ लावले, मग त्याचं सभासत्व रद्द करायचा का, करायचं तर कसं काय करायचं, हे सर्व कोण ठरवते, तर ते सभापती ठरवतात. ठीक आहे. एखाद्या व्यक्तीने हा दलबदल केला, समजा BJPमधनं तो काँग्रेसमध्ये निघून गेला, मग अशा टायमाला काय करायचं, तर ते ठरवायचं काम आपले सभापती करतात. डिसिजन त्यांच्या हातात असतो आणि तो फायनल असतो. ठीक आहे. नंतर त्याला चॅलेंज करता येतो, पण तत्पुरता तो सभापती जे आहे ते डिसिजन घेतात. ओके. त्यानंतर आता पुढे बघूया आपण की याच्यामध्ये एक्सेप्शन काय काय आहे. ठीक आहे. आपल्याला एक्सेप्शन बघायचं आहे. तर बघा, जे रिटेल असं म्हणजे बोललं जातं की रिटेल जे डिफेक्शन आहे ना त्याला बॅन केलं गेलं आहे. रिटेल डिफेक्शन जे आहे तो बॅन आहे, परंतु होलसेल डिफेक्शन जे आहे, ठीक आहे, होलसेल डिफेक्शन जे आहे ते अलाव आहे. आता याचा अर्थ काय झाला, तर लक्षात घ्या, जर एखादा पार्टीचे 2/3 मेंबर्स, ठीक आहे, एखादा पार्टीचे 2/3 मेंबर्स यांनी एकत्रितपणे जर पक्ष बदलला, ठीक आहे, आता मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा हे BJP आहे, एक्झाम्पल घेतो आहे का, टेन्शन घ्यायचं नाही, एक्झाम्पल आहे. BJPमध्ये 9 मेंबर आहेत. ठीक आहे. आता 9चे 2/3 किती होतात, 9चे 2/3 आपण केले तर हे झाले माझे 6 मेंबर. तर 6 मेंबरनी एकत्रित येऊन काँग्रेसमध्ये जर प्रवेश केला, समोर समजा काँग्रेस पार्टी आहे, ठीक आहे, 6 मेंबर्सनी एकत्र येऊन जर काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर या 6 मेंबर्सवरती अँटी डिफेक्शन लॉ लागणार नाही. ठीक आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. जर एखाद्या एकट्याने केलं असतं त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लागलं असतं, परंतु 6 मेंबर्सनी एकत्रित मिळून जर एखादा पक्ष बदलला असेल तर त्यांच्यावरती हा अँटी डिफेक्शन लॉ लागू होणार नाही. ठीक आहे. त्यामुळे याला काय सांगितलं गेलं की रिटेल डिफेक्शन जे होता त्याला तुम्ही बॅन केला, परंतु होलसेलमध्ये जर एखादा डिफेक्शन करत असेल तर त्याला तुम्ही अलाव केलं आहे करणं. ठीक आहे. आणि हे जे 2/3 मेंबर्स जे जात आहेत दुसऱ्या पार्टीमध्ये त्याला डिफेक्शन न म्हणता त्याला मर्जर म्हटलं गेलं आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणू, त्याला आपण मर्जर म्हणू. काय बरं, मर्जर म्हणायचं. ठीक आहे. आणि जी पब्लिक BJPमधनं काँग्रेसमध्ये गेले, ठीक आहे, आपण बोललो ना 6 मेंबर BJPमधनं काँग्रेसमध्ये गेले, तर इथे 3 राहिले ना, मग या 3वरती अँटी डिफेक्शन लावायचं का, उत्तर आहे नाही, कोणावरतीही लागणार नाही. ठीक आहे. अशा केसेसमध्ये कोणावरतीही लागणार नाही. ओके. आता काय झालं, अरुणाचल प्रदेशमध्ये जे जदयू होते, ओके, त्याच्यामध्ये आपण बघितलं की 7पैकी 6 गेले मेंबर. ठीक आहे, BJPमध्ये, म्हणजे हे 2/3 जास्त आहे ना, मग यांच्यावरती कोणावरतीही अँटी डिफेक्शन लॉ लागणार नाही. ठीक आहे. परंतु एक कमी गेले असते तर अँटी डिफेक्शन लॉ लागला असता. ओके. आता काय बोललो आपण की अँटी डिफेक्शन लॉ जे आहे त्याच्यावरती डिसिजन घ्यायचा अधिकार कोणाकडे आहे, तर त्या सभागृहाचे सभापतीकडे आहे. ठीक आहे. लोकसभामध्ये स्पीकरकडे, राज्यसभामध्ये चेअरमॅनकडे, तसंच आपल्या विधानसभेमध्ये सुद्धा स्पीकर आणि विधान परिषदमध्ये सुद्धा चेअरमॅन. ओके. मग त्यांच्याकडे तो अधिकार असतो की बाबा अँटी डिफेक्शन झालेलं आहे तर आपल्याला काय डिसिजन घ्यायचं, त्याचं सभासत्व रद्द करायचं का नाही, तर हे सर्व अधिकार कोणाकडे आहे, ते सभापतीकडे आहे. परंतु लक्षात घ्या, सभापतीने कुठलाही डिसिजन घेतला तर तो ज्युडिशियल स्क्रुटिनीचा अंतर्गत येतो. ठीक आहे. त्याच्यावरती आपल्याला ज्युडिशियल रिव्ह्यू घेता येतात. ओके. आता ज्युडिशियल रिव्ह्यू आधीपासून आहे का, उत्तर आहे नाही. 1992मध्ये सुप्रीम कोर्टमध्ये केस गेला होता, तेव्हा ठरवलं सुप्रीम कोर्टने की सभापतीचा जे काही निर्णय असेल तो ज्युडिशियल स्क्रुटिनीचा आतमध्ये असेल. ठीक आहे. परंतु निर्णय आल्यानंतर त्याच्यावरती स्क्रुटिनी होणार. ओके. आता समजा प्रोसेसमध्ये आहे की चर्चा चालू आहे आणि त्याच्यामध्येच तुम्ही परत ज्युडिशरीकडे जाणार तर तसं चालणार नाही. जोपर्यंत
जे सभापती निर्णय देत नाही तोपर्यंत तुम्ही ज्युडिशरीकडे जाऊ शकत नाही. एकदा काही निर्णय त्यांनी दिला त्यानंतर तुम्ही खुशाल या ज्युडिशरीकडे. ठीक आहे, हायकोर्टमध्ये जा, सुप्रीम कोर्टमध्ये जा, चालते. ओके, आणि मोस्टली पहिले तुम्हाला हायकोर्टला प्रायोरिटी द्यायची असते. ओके, इवन जर तुमचे म्हणजे लोकसभेमध्ये जरी काही इश्यू झाले असेल तरी तुम्हाला हायकोर्ट गाठायचं असतं. तुम्ही सुप्रीम कोर्टमध्ये डायरेक्ट जात नाही. सुप्रीम कोर्टमध्ये सेकंडरी असते ते. ओके, त्यानंतर आता याचे फायदे काय काय होणार आहे ते लक्षात ठेवा. तर अँटी डिफेक्शन लॉमुळे काय काय फायदे होणार, तर पार्टी जी आहे त्याला स्टेबिलिटी येणार. आयाराम गयाराम पॉलिटिक्स तुम्ही ऐकलं असेल, पॉलिटिक्समध्ये आयाराम गयाराम. ठीक आहे, हे आयाराम गयाराम, जे आयाराम म्हणून एक व्यक्ती होता, त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का, 2 दिवसाच्या आतमध्ये 3 पार्ट्या बदलल्या. ठीक आहे, 2 दिवसाच्या आतमध्ये त्यांनी 3 पार्ट्या बदलल्या. आणि तेव्हापासून असं हा म्हणजे विषय जो आहे तो एकदम सरफेसवरती आला की बाबा याच्यावरती आपल्याला काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे ना, की असंच जर लोक इथून तिथे उड्या मारत राहतील तर मग कसं काही करायचं आपण. ठीक आहे, म्हणून त्याला म्हणायचं आयाराम गयाराम. ओके, तर ही आयाराम गयारामची जे पॉलिसीज होती त्याला बंद करण्यासाठी आपण अँटी डिफेक्शन लावला होता. मग त्याच्यामुळे काय होणार, तर पार्टीला स्टेबिलिटी प्रोव्हाइड होते. ओके, त्यानंतर दुसरा काय फायदा होणार त्याच्यानी, तर जे काही कॅन्डिडेट आहे एखाद्या पार्टीचे ते त्या पार्टीला लॉयल राहतात. म्हणजे काय, तर विरोधात वोट वगैरे करत नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्ही सांगू शकतात की बाबा फ्रीडम ऑफ स्पीचच्या व्हायोलेशन आहे, पण हो ते परत आता कॉन्ट्रोवर्सीची बोलणं आहे. ठीक आहे, त्याच्यावरती कॉन्ट्रोवर्सी आपण करू शकतो की बाबा याच्यामुळे तर एखादा जे आमदार किंवा खासदार आहे त्याचं फ्रीडम ऑफ स्पीचचं व्हायोलेशन होते, फ्रीडम ऑफ वोटचं व्हायोलेशन होते, की त्याला जसं वाटतं त्याप्रमाणे तो वोट करू शकत नाही. तर आहे क्रिटिसिझम त्याच्यावरती. पण पार्टीची जे डिसिप्लिन आहे ती मेंटेन राहते. ओके, तसंच काय असते माहिती आहे का, अँटी डिफेक्शनमुळे तर करप्शन कमी होण्यामध्ये मदत होते. आता करप्शन कशी कमी होणार, तर आपल्याला माहिती आहे की आपलं काय म्हणतात त्याला, हॉर्स ट्रेडिंग आपण त्याला म्हणतो. ठीक आहे, हॉर्स ट्रेडिंग म्हणजे काय, तर आमदार किंवा खासदारची खरेदी विक्री करतात पॉलिटिकल पार्टीज. ठीक आहे, काही नवीन नाही होते. मग त्यामुळे काय असते की जर अँटी डिफेक्शन आपण ठेवला तर समजा BJPने काँग्रेसवाला खरीदला. ठीक आहे, तरी काय झालं, आता आमदार तुटेल ना, तो आमदार तुटला एका पार्टीमध्ये दुसऱ्या पार्टीमध्ये गेला, मग त्याच्यावरती अँटी डिफेक्शन लावता येते. आणि अँटी डिफेक्शन लावल्यामुळे काय होतं, त्याचं सभासत्व रद्द होऊ शकतो. मग काय होतं, तो हॉर्स ट्रेडिंग करत नाही. ठीक आहे, मग त्यामुळे काय करप्शनला सुद्धा आळा बसतो. ओके, त्यानंतर दुसरं आता व्हेरियस रेकमेंडेशन्स आहेत. आपण बघितलं की बाबा क्रिटिसिझम होते खूप सारे. ओके, मग आता त्याच्यावरती आपण काय बोलू, तर त्याच्यावरती आता काही रेकमेंडेशन म्हणजे शिफारसुद्धा आहे. ठीक आहे, ते सुद्धा आपण बघून घेऊ. हां, आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही अँटी डिफेक्शनच्या आतमध्ये तुम्हाला चार्ज केला गेला असेल तर तुम्हाला प्युनिटिव्ह मेजरसुद्धा म्हणजे तुम्हाला सजासुद्धा होऊ शकते. ठीक आहे, सजासुद्धा होऊ शकते या अँटी डिफेक्शन लॉच्या अंतर्गत. त्यामुळे हे हॉर्स ट्रेडिंग किंवा करप्शन वगैरे कमी होतं. ओके, आता शिफारशी बघून घेऊ. सर्वात महत्त्वाची आहे दिनेश गोस्वामी कमिटी. ओके, तर दिनेश गोस्वामी कमिटी जी होती ते इलेक्टोरल रिफॉर्म्ससाठी बनवली गेली होती. आणि त्यांनी डिस्क्वालिफिकेशन जे आहे, म्हणजे अँटी डिफेक्शन म्हणजे काय करतो आपण, एखाद्या व्यक्तीला डिस्क्वालिफाय करतो ना, की बाबा आजपासून तुम्ही सभागृहामध्ये यायचं नाही, तुम्हाला आम्ही डिस्क्वालिफाय करतो, बाहेर काढतो आहे. ठीक आहे, मग डिस्क्वालिफिकेशनवरती त्यांनी काय सांगितलं गेलं होतं की जर एखाद्या व्यक्तीने किंवा एखादा आमदार किंवा खासदाराने त्याचे पार्टीचा जर राजीनामा दिला असेल तर त्याच्यावरती फक्त अँटी डिफेक्शन लावा. ओके, किंवा डिस्क्वालिफाय त्याला तेव्हाच करा जेव्हा ती व्यक्तीने स्वतःची पार्टीचा राजीनामा दिला असेल. ठीक आहे, काय बोललो बरं, की स्वतःचा म्हणजे काय बोलतो त्याला, एखादा आपला उमेदवाराने त्या पार्टीचा जर राजीनामा दिला असेल तरच त्याला काय करा, तरच त्याला हे डिस्क्वालिफाय करा. ठीक आहे, त्यानंतर दुसरी रेकमेंडेशन त्यांनी काय दिली, की एखादा उमेदवार आहे त्याला तेव्हाच डिस्क्वालिफाय किंवा जेव्हा त्यांनी वोटिंगपासून तो ॲबस्टेन राहिला असेल, म्हणजे तो ॲबसेंट राहिला असेल. ठीक आहे, वोट करायला सांगितलं होतं पण तो वोटिंगसाठी आलाच नाही, किंवा त्यांनी वोट ऑफ कॉन्फिडन्स किंवा वोट ऑफ नो कॉन्फिडन्स म्हणजे कॉन्फिडन्स मोशन किंवा नॉन कॉन्फिडन्स मोशन याचा विरोधात जेव्हा वोट करेल ना तेव्हा त्याला तुम्ही डिस्क्वालिफाय करा. ठीक आहे, पार्टीने सांगितलं की विरोधात वोट नाही करायचं तरी त्यांनी केला तर त्याला डिस्क्वालिफाय करा. किंवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर तुम्ही जे व्हीप इश्यू करतात ना, व्हीप म्हणजे एका प्रकारे आदेश असतो. ठीक आहे, व्हीप म्हणजे पॉलिटिकल पार्टीचा आदेश असतो की तुम्हाला आम्ही सांगतोय की याचा फेवरमध्ये एखादा बिल आहे त्याचा फेवरमध्ये तुम्हाला वोट करायचं आहे, मग तुम्हाला फेवरमध्येच वोट करावा लागतो, तुम्ही त्याचा बाहेर जाऊन वोट करू शकत नाही. मग हे आदेश तुम्ही कधी जाहीर करा, जेव्हा एखादी पॉलिटिकल पार्टी खूप जास्त डेंजर सिच्युएशनमध्ये आहे. आता समजा BJP म्हणतो, तर BJPने तेव्हाच व्हीप इश्यू केलं पाहिजे जेव्हा BJPची कंडिशन जी आहे ते खूप जास्त क्रिटिकल आहे. ठीक आहे,
डेंजर पोझिशनमध्ये आहे BJP, तेव्हाच फक्त व्हीप टाका. आता तुम्ही साधे सुद्धा जे बिल असतात त्याच्यावरती सुद्धा व्हीप बोलवून घेतात, हे योग्य नाही आहे. ठीक आहे. आणि व्हीप बेसिकली एक सर्वात म्हणतो ना आपण ज्येष्ठ, ठीक आहे, सभागृहामध्ये एखादा पार्टीचा सर्वात ज्येष्ठ मेंबर जो असतो तो तिकडचा व्हीप असतो. ओके. आणि व्हीपचा आदेश मांडणे हा कंपल्सन आहे. व्हीपचे आदेश जर तुम्ही फॉलो नाही केला तर तुमच्यावरती अँटी डिफेक्शन लॉ हा लागू शकतो. ओके. व्हीप एक व्यक्ती असतो, लक्षात ठेवा, आणि त्याने दिलेला आदेश हा सर्वांना म्हणजे त्या पार्टीला हा कंपल्सरी फॉलो करावाच लागतो, पार्टीचे मेंबर असतात त्यांना. ठीक आहे. त्यानंतर जे लॉ कमिशन होतं त्यांनी 170वी रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की जे आपलं स्प्लिट अँड मर्जर आहे ना, आपण जे बोललो ना होलसेलवाला, ठीक आहे, होलसेलवाला जे आपण एक क्रायटेरिया ठेवलं होतं की 2/3 मेंबर जे आहेत ते एका पक्षामधनं दुसऱ्या पक्षामध्ये गेले तर त्यांच्यावरती अँटी डिफेक्शन लागणार नाही. ठीक आहे, याला डिलीट करा, याची काही गरज नाही आहे. ओके. असं होलसेल तुम्हाला डिफेक्शन द्यायची काही गरज नाही आहे. म्हणजे काय मोठा जथ्था गेला तर चालेल, लहान गेले तर नाही चालणार, असं काही नाही पाहिजे, डिलीट करायला. कोणी सांगितलं? लॉ कमिशनने 170वी रिपोर्टमध्ये सांगितलं. त्यांनी अजून काय सांगितलं की प्री पोल इलेक्टोरल फ्रंट जे बनतात, ठीक आहे, त्यांना एक पॉलिटिकल पार्टी म्हणून कन्सिडर करा आणि त्याचाच जर कोणी फुटला तरी तुम्ही त्याला अँटी डिफेक्शनचा आतमध्ये आणा. आता याचा अर्थ काय लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये वोटिंग झालं तर वोटिंगच्या आधी BJP आणि शिवसेना हे एकत्र होते. ठीक आहे. वोटिंग झाल्यानंतर काय झालं तर शिवसेना वेगळी झाली, BJP वेगळी झाली. परंतु आता जे लॉ कमिशन काय म्हणतो की पोल म्हणजे इलेक्शन होण्याआधी जर हे दोघं एकत्रित होते, मग इलेक्शन नंतरसुद्धा यांना एकत्रित मानावं. जर यांच्यापैकी एकही आमदार किंवा खासदार फुटला का त्यांच्यावरती तुम्ही हे अँटी डिफेक्शन लॉ लावा. म्हणजे काय की आता जनताने दोघांना एकत्र बघून वोटिंग केलं होतं ना, मग शेवटपर्यंत ते एकत्रच राहिले पाहिजे. ठीक आहे, ते फुटता कामा नये, आणि जर फुटले तर दोघांवरती तुम्ही अँटी डिफेक्शन लावून टाका. ओके. त्यानंतर तिसरा ज्ञानी काय सांगितलं होतं की जेव्हा गव्हर्नमेंटची स्थिती खूप जास्त क्रिटिकल असेल म्हणजे डेंजरमशी असेल तेव्हाच फक्त तुम्ही व्हीप आणा. व्हीप असं नॉर्मल केसेससाठी आणू नका, कारण त्या व्हीप आणण्यामुळे काय होतं माहिती आहे का, एखादा आमदार किंवा खासदारला जे काही मनात वाटते तो कधी एक्सप्रेस करूच शकत नाही. त्याला वाटते की बाबा हा बिल आहे, हा योग्य नाही आहे, मला याच्या विरोधामध्ये वोट करायचं आहे, परंतु तुम्ही काही इश्यू केला आहे, तुम्ही व्हीप इश्यू केला आहे. आम्ही जर व्हीपचा आदेश फॉलो नाही केला आणि बिलला विरोधामध्ये जर मी वोट केला तर काय होईल माझ्यावरती अँटी डिफेक्शन लॉ लागेल आणि माझं सभासत्व रद्द होऊन जाईल. ठीक आहे. त्यामुळे काय होतं, एखादा आमदार किंवा खासदार गप्प बसतो, जे आहे ते बाबा व्हीपने सांगितलं तसं आपल्याला वोट करायचं आहे. ठीक आहे. तसंच इलेक्शन कमिशनने सुद्धा एक रेकमेंडेशन दिली होती. इलेक्शन कमिशन काय म्हणतो की बाबा अँटी डिफेक्शन लॉ जे आहे त्याच्यावरती डिसिजन द्यायचा अधिकार तुम्ही कोणाला दिला, त्या गृहाच्या सभापतीला दिला ना. आता सभापतीसुद्धा एखादा पार्टीचाच असेल की नाही, ठीक आहे की नाही, सभापतीसुद्धा पार्टीचे असेल. मग तुम्ही हे काय करा माहिती आहे का, तुम्ही हे जे ऑथॉरिटी आहे ना ते गव्हर्नर किंवा प्रेसिडेंटकडे सोपवा. राज्यामध्ये गव्हर्नरला ती ऑथॉरिटी द्या की अँटी डिफेक्शनवरती डिसिजन काय घ्यायचं त्याची, आणि जे लोकसभा किंवा राज्यसभा आहे मग तिथे प्रेसिडेंटला ते ऑथॉरिटी द्या. सभापतीला इथून रिलीव्ह करून टाका, सभापतीला काढून टाका, कारण सभापती एखादा पार्टीचा असतो आणि विरोधी पक्षाचा एखादा उमेदवार असेल ज्याच्यावरती अँटी डिफेक्शन लागला का झालं काम त्याचं. ठीक आहे. मग असं असतं इथे. हां, मग हे आपण अँटी डिफेक्शन लॉविषयी बघितला. ओके. त्यानंतर छोट्या शेतकऱ्यांशी साधलेले संवादातून शेतकरी आंदोलकांना मोदींचे प्रत्युत्तर, तुमची जमीन कंपनीने बळकावली आहे का, ते आपल्यासाठी महत्त्वाचं नाही. आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे तर आपल्यासाठी महत्त्वाचं आहे इथे भाजपची जंगी मोहीम. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांचा बँक खात्यात 18,000 कोटींचा PM किसान निधी वाटपाचा कार्यक्रम भाजप मोहीम म्हणून राबवला आहे. आता मला इथे पर्सनली आक्षेप करायला माहिती आहे का, जे PM किसान निधी जे आहे ते सरकारी काम आहे. ठीक आहे, सरकार पैसा देत आहे, मग इथे भाजप का लिहिलं गेलं आहे. चला ठीक आहे, सोडा. आपल्याला काय घ्यायचं आहे, आपल्याला PM किसान निधीविषयी माहिती घ्यायची. ठीक आहे. तर आधी PM किसानचा फुल फॉर्म बघून घ्या, लक्षात घ्या. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. काय आहे PM किसानचा फुल फॉर्म? प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ओके. आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत काय केलं जातं तर प्रत्येक शेतकरीला, ठीक आहे, प्रत्येक शेतकरीला एक्सेप्शन्स आहेत बरं का, प्रत्येक शेतकरीला हा वार्षिकी ₹6,000 DBTच्या माध्यमातून, डिरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या अकाउंटमध्ये दिले जातात. ठीक आहे, किंवा शेतकऱ्याला दिले जातात. किती इन्स्टॉलमेंटमध्ये दिले जातात तर 2-2 हजारचे 3 इन्स्टॉलमेंट असतात प्रति 4 महिन्यांनी. ठीक आहे. काय बोललो मी की प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या अंतर्गत प्रत्येक शेतकरीला हा ₹6,000 दिले जातात वार्षिकी,
ठीक आहे, DBTच्या माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जातात. प्रत्येक 4 महिन्यांनी 2,000 रुपयाची एक इन्स्टॉलमेंट येते आणि अशी 3 इन्स्टॉलमेंट्स असतात. ओके. आता कुठल्या शेतकरीला याचा बेनिफिट मिळणार आहे ते ठरवायचा अधिकार हे स्टेट गव्हर्नमेंटला दिलं गेलं आहे आणि युनियन टेरिटरी गव्हर्नमेंट ते डिसाईड करते. ठीक आहे, म्हणजे एका प्रकारे स्टेट आणि युनियन टेरिटरीचे जे गव्हर्नमेंट असतात ते डिसाईड करतात की याचा बेनिफिशियरी कोण असणार आहे. ओके. आता लक्षात घ्या की याचा जे इनिशियली म्हणजे सुरुवात जेव्हा याची झाली होती तेव्हा काय सांगितलं गेलं होतं की 2 हेक्टर एवढी जी जमीन असेल, म्हणजे एवढी जमीन जे शेतकरीकडे आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी जमीन, त्यांनाच फक्त आम्ही या स्कीमचा लाभ देऊ. परंतु नंतर त्याला एक्सपेंड करून प्रति एक शेतकरी जमिनीची मर्यादा काढून टाकली गेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता एक्सेप्शन्स महत्त्वाचे. एक्सेप्शन्स काय आहे की जर तुम्ही गेल्या वर्षी म्हणजे जे आपण इकॉनॉमिक इयर म्हणतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही टॅक्स पे केला असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, CA हे आहात तरीही तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही. किंवा तुम्हाला ₹10,000 मंथली म्हणजे प्रत्येक महिन्याला 10,000 कमीत कमी एवढा पेन्शन येतं आहे, तर तुम्हाला आम्ही हे स्कीमचा लाभ देणार नाही. ठीक आहे, परंतु 10,000 पेन्शनमध्ये एक्सेप्शन कोण आहे? MTS क्लास 4 आणि ग्रुप D एम्प्लॉईज. ओके, एवढ्या डिटेलमध्ये नाही विचारणार तरी आपण बघून घेतला. हां, आता इतर राज्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची, राज्यामध्ये बोलतो ना, आता हे PM किसान जी आहे ती सेंट्रल सेक्टर स्कीम आहे. म्हणजे काय की 6,000 रुपये जे आहेत ती केंद्र देते, याच्यामध्ये राज्याचा काहीही भाग नसतो. ठीक आहे, परंतु राज्यांनी स्वतः पातळीवरती म्हणजे राज्य पातळीवरती काही स्कीम राबवलेत. ज्याच्यामध्ये मध्य प्रदेशची भावांतर भुगतान योजना आहे, तेलंगणाची ऋतुबंधू स्कीम आहे, ओडिसाची कालिया स्कीम आहे. कालिया म्हणजे कृषक असिस्टन्स फॉर लाईव्हलीहूड अँड इन्कम ऑगमेंटेशन. आणि जे आपला वेस्ट बेंगॉल आहे तिकडची कृषक बंधू स्कीम आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, जोडे लावामध्ये येऊ शकतात. ठीक आहे, मग मध्य प्रदेशची भावांतर भुगतान योजना, तेलंगणाची ऋतुबंधू स्कीम, ओडिसाची कालिया आणि वेस्ट बेंगॉलची कृषक बंधू. ओके. त्यानंतर लक्षात ठेवा PM किसान जी होती त्याची सूचना हे पहिल्यांदा पियुष गोयल यांनी 2019चा जो बजेट प्रस्तुत केला होता 1 फेब्रुवारी 2019 रोजी केली होती. ठीक आहे, याची घोषणा कधी केली होती तर पियुष गोयलने 1 फेब्रुवारी 2019 रोजी केली होती. पहिला जो इन्स्टॉलमेंट होता, ठीक आहे, तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 24 फेब्रुवारी 2019ला हे शेतकऱ्यांना दिला होता. ते उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे स्वतःची मीटिंग घेत होते आणि तेव्हा त्यांनी 2,000 रुपयाचे पहिले इन्स्टॉलमेंट हे जे शेतकरीच होते त्यांना दिले होते. ही जी स्कीम आहे PM किसान ते कशामध्ये येते तर ते आपलं मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअरमध्ये येते. कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत येते? मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर वेलफेअर. ठीक आहे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्कीम आहे आणि सध्या तर खूप जास्त चाललं आहे. PM किसान म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी. ओके. त्यानंतर ITCचा चौपालचं इथे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतःच्या भाषणामध्ये वापर केला होता. मग त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती घेऊ की ITCचा चौपाल हा काय आहे. ठीक आहे, आता लक्षात ठेवा ITC सर्वात पहिले तर ही एक प्रायव्हेट कंपनी आहे. ठीक आहे, आणि चौपाल काय आहे तर चौपाल एका प्रकारे ऑनलाईन मार्केट प्रोव्हाइड करते. ठीक आहे, आपण जसं नाम बघितलं आहे ना तसंच चौपाल आहे. ॲमेझॉन एका प्रकारे तुम्हाला माहिती आहे ॲमेझॉन. ठीक आहे, तर ॲमेझॉन प्रकारचं जर शेतमालासाठी बघायचं असेल तर तो एक चौपाल आहे. ओके, आणि हे ITCचा एक इनिशिएटिव्ह आहे. आता चौपालचा फायदा काय होणार आहे जे शेतकरी आहेत त्यांना, तर त्यांचा प्रॉफिट वाढेल. कारण ते काय तर महाराष्ट्रामध्ये बसल्या ते तामिळनाडूचा एखादा शेतकरी असेल किंवा एखादा सेठ असेल त्याला स्वतःचा माल विकू शकतात. ठीक आहे, महाराष्ट्राचा एक फार्मर हा पंजाबमध्ये विकू शकतो स्वतःचा माल. तर अशा प्रकारे ऑल इंडिया लेवलवरती तुम्हाला काय होते ॲक्सेसिबिलिटी प्रोव्हाइड होते. तसंच ना फक्त इंडियामध्ये तर इंडियाच्या बाहेरसुद्धा तुम्ही तुमचा शेतमाल हा विकू शकतात. ठीक आहे, या चौपालच्या माध्यमातून. त्यानंतर अजून काय होतं, कॉम्पिटिशन वाढेल. ठीक आहे, प्रत्येकाला आपल्याला प्राईस माहीत पडेल की बटाटा तामिळनाडूमध्ये कितीला विकला जातो, पंजाबमध्ये कितीला विकला जातो आणि वेस्ट बेंगॉलमध्ये कितीला विकला जातो. मग आपल्याला जिथे जास्त प्रॉफिट होईल आपण तिथे तो आपला शेतमाल विकू शकतो. ओके. त्यानंतर आता चौपाल जे आहे ते अजून काय देतो तर ते ट्रान्सपरन्सी प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये ते ट्रान्सपरन्सी आणतो. ओके. त्यानंतर अजून मिडलमॅन जो असतात त्यांचा म्हणजे आपण आडत्रे जे सर्वे बोलतात तर
मिडलमॅनला खलास करून टाकतो. कारण बाबा डायरेक्ट आपण डील करतोय ना, ज्याला विकायचं आहे तो डायरेक्ट त्या प्लॅटफॉर्मवरती येतो आणि घेऊन टाकतो आणि शेतकरीसुद्धा तिथे आपला माल घेऊन रेडीच असतो. बरोबर की नाही. मग त्यानंतर आता याच्यामुळे फायदे काय काय होणार आहे, तर एम्प्लॉयमेंट वगैरे जनरेट होणार आहे. ओके, एम्प्लॉयमेंट कशी काय जनरेट होईल, तर डायरेक्ट तुम्ही इथून स्वतःचा माल विकतायत ना, बरोबर की नाही. मग तुम्ही डायरेक्ट एक प्रकारे ते मार्केटचे ओनर झाले करणं. ओके, त्यानंतर अजून याचा फायदा असा होणार की या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे हा जो ई चौपाल आहे त्याचा जोडी IMDला सुद्धा आपण इंटिग्रेट करून ठेवला आहे. म्हणजे काय की पुढच्या समयमध्ये हा वातावरण कसं राहणार आहे किंवा हवामान कसं राहणार आहे त्याचा अंदाजसुद्धा आपल्याला या ई चौपालच्या माध्यमातून भेटतो. ठीक आहे. आता हां, याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, पॅरिशेबल गुड्स जे आहे ना त्याची एक्सचेंज करण्यामध्ये खूप जास्त फायदा होतो. पॅरिशेबल गुड्स म्हणजे काय, तर जे गुड्स खराब होऊन जातात लवकर. ठीक आहे, जसं की व्हेजिटेबल्स झाला, मिल्क झाला, तर पटापट आपण याचा व्यवहार करू शकतो. ओके, आता लक्षात ठेवा सर्व काही चांगलं नसतं, काही चॅलेंजेससुद्धा आहेत. ओके, चॅलेंजेस काय आहेत, तर सर्वात पहिला चॅलेंजेस आहेत की आपल्या इथे इंटरनेट फॅसिलिटी नाही आहे. ठीक आहे, ॲमेझॉन वापरतात ते इंटरनेट लागतो की नाही. विदाऊट इंटरनेट कसं काही काम करणार. पण आपल्या इथे प्रत्येक गावागावामध्ये इंटरनेट आहे का ई चॉपल वापरण्यासाठी, तर उत्तर आहे नाही. ठीक आहे, दुसरा प्रॉब्लेम काय आहे, इलिटरसी. प्रत्येक व्यक्तीला इंटरनेट वापरता येतो का, फोन तरी आहे का वापरण्यासाठी. ठीक आहे, मग टेक्नॉलॉजीचा अभाव आहे भारतामध्ये. परंतु ओव्हरऑल जर बघायला घेतलं तर याच्यामुळे फायदा होऊ शकतो. ठीक आहे, त्यानंतर ITC विषयी थोडीशी माहिती घेऊ. ITC कंपनी आहे त्याच्याविषयी. ओके, तर ITC इज अ मल्टीनॅशनल कंपनी. हेडक्वार्टर कुठे आहे, हेडक्वार्टर कोलकाता वेस्ट बेंगलमध्ये आहे. कधी प्रस्थापित झाली होती, तर 1910मध्ये झाली होती. आणि तिचं नाव खूप महत्त्वाचं आहे का, नाव लक्षात ठेवा, इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड. काय बरं त्याचं नाव आहे, इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड. परंतु जेव्हा ती प्रस्थापित झाली होती तेव्हा त्याचं नाव वेगळं होतं का, तेव्हा नाव होतं इम्पिरियल टोबॅको कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड. आणि नंतर नाव काय चेंज केलं, इंडियन टोबॅको कंपनी लिमिटेड. ओके, तर हे आपण बघितली माहिती कशाविषयी, तर ते ई चौपाल विषयी. त्यानंतर पुढे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी. आपल्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती मार्ग हे महत्त्वाचं आहे. मुंबई पुणे हा जो महामार्ग आहे ज्याला आपण मुंबई पुणे एक्सप्रेसवे म्हणतो, त्याचं ॲक्च्युअल नेम काय आहे ते लक्षात ठेवा का. त्याचं ॲक्च्युअल नाव आहे यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. काय नाव आहे त्याचं, यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे. ठीक आहे, आणि हा भारताचा पहिला 6 लेन कॉन्क्रीट हाय स्पीड आपला हे काय बोलतात द्रुतगती मार्ग आहे. ठीक आहे, एक्सप्रेसवे आहे करणं. इंडियातला पहिला 6 लेन आणि ते पण कॉन्क्रीटचा बनलेला हाय स्पीड ॲक्सेस कंट्रोल टोल्ड एक्सप्रेसवे आहे. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवायची गरज नाही. हाय स्पीड आणि कॉन्क्रीटने तो बनलेला आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. किती लांबीचा आहे, तर 94.5 किलोमीटर लांबीचा आहे. किती लांबीचा आहे, 94.5 किलोमीटर तो लांबीचा आहे. ओके, आणि तो कोणाला जोडते, तर ते मुंबईला पुणे जोडी जोडतो. ओके, मुंबई आपली काय आहे, तर फिनान्शियल कॅपिटल आहे आणि पुणे काय आहे, तर कल्चरल आणि एज्युकेशनल कॅपिटल आहे. ओके, अजून महत्त्वाची बात म्हणजे काय, तर हा जो एक्सप्रेसवे आहे तो नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया याचा अंतर्गत येत नाही. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, याचा अंतर्गत ते येत नाही. ओके, आणि हा जो आहे जो हायवे बनवला गेला आहे त्याला कोण ऑपरेट करते, तर त्याला महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. कोण बरं, महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जो आहे तो ऑपरेट करतो. ओके, आणि ह्या NH48चा सुद्धा भाग नाही आहे. ओके, NH48चा सुद्धा हा भाग नाही आहे. ओके, NH48 जो आहे तो दुसरा रस्ता आहे, म्हणजे ओल्डर नेम होता या हायवेचा. ओके, तो सेपरेट एक रस्ता आहे NH48 करणं, तो याचा भाग नाही आहे करणं. ओके, तर ते महत्त्वाचं, ते आपण माहिती घेतली. पुढे बघू अजून काय. सतीश व्यास यांना तानसेन सन्मान. हे जरा एक महत्त्वाची न्यूज आहे, आपण बघून घेऊ. शास्त्रीय संगीत क्षेत्रात सर्वोच्च समजला जाणारा तानसेन सन्मान यंदा महाराष्ट्रातील प्रसिद्ध संतूर वादक. ठीक आहे, सतीश व्यास हा संतूर वादक आहे, लक्षात ठेवा. तर संतूर वादक सतीश व्यास यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रीय स्तरावरील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार दरवर्षी मध्य प्रदेश सरकारतर्फे तानसेन महोत्सवात दिला जातो. कोण देतो, तर मध्य प्रदेश सरकार देते. पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी ग्वाल्हेर येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते होणार आहे. ओके, तसंच अजून थोडीशी माहिती इथे दिली गेली ते बघून घेऊ. सतीश व्यास यांना 2003मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते. 2010 साली कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान, 2015 साली पिंपरी चिंचवड महापालिकेचा स्वर सागर संगीत पुरस्कार,
त्याच वर्षी प्राचीन कला केंद्राचा गुरु मदनलाल कोसर, गुरु शोभा कोसर पुरस्कार यांना प्राप्त झाला आहे. गोव्याच्या स्पंदन संस्थेने सतीश यांना नुकताच जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला आहे. तर सतीश व्यास हे संतूरवादक आहे आणि सध्या तानसेन अवॉर्ड त्यांना भेटलेला आहे. 2003 साली त्यांना पद्मश्रीसुद्धा ते भेटलं आहे. ठीक आहे. आता पुणे बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी. आता लक्षात ठेवा, हे पुणे बंगळूर जे आहे ना महामार्ग, तो आहे NH48. ठीक आहे. आपण वरती बघितलं होतं ना, वरती कुठला बघितलं तर मुंबई पुणे, पण मुंबई पुणे NH48चा पार्ट नाही आहे. NH48 कुठे येतो तर पुणे बँगलोर येतो. ठीक आहे. हा NH48 आणि हा नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा अंतर्गत आहे. ओके. त्यानंतर दुसरी न्यूज बघू. ओके. व्यक्तिवेदमध्ये सुगथा कुमारीविषयी थोडीशी माहिती दिली गेली आहे. गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी, लेखक, बोधेश्वरन आणि संस्कृतचा सुप्रसिद्ध शिक्षिका कार्तियायनी अम्मा यांच्या पोटी 1934 साली सुगथा कुमारी यांचा जन्म झाला. ठीक आहे. आता सुगथा कुमारी व्यक्तिविशेषमध्ये विचारलं जाऊ शकतं, त्यामुळे आपण थोडीशी माहिती घेतो त्यांच्याविषयी. याच काळात श्रीकुमार या टोपण नावाने त्यांनी लिखाणास प्रारंभ केला. त्यानंतर 1961मध्ये प्रकाशित झालेला त्यांचा मुथुचिप्पी या कविता संग्रहामुळे त्या प्रकाशझोतात आल्या. आजवरच्या 6 दशकांच्या साहित्यिक कारकिर्दीत पावम पावम, मानव हृदयम, पथिरा पुक्कल, कृष्ण कविथाकल, अंबालमणी, राधे विडे अशा कविता संग्रहात त्यांचे 15 कविता संग्रह प्रसिद्ध झाले. पर्यावरण संवर्धनासाठी त्या आंदोलनातही सहभागी झाल्या. 80च्या दशकात पश्चिम घाटात सायलेंट व्हॅलीमध्ये उभारण्यात येणाऱ्या जलविद्युतीय प्रकल्पास विरोध करणाऱ्या आंदोलनात त्या सक्रिय होतात. त्यांनी तेव्हा लिहिलेली मराठीतू स्तुती ही कविता जणू आंदोलनाला गती देणारे प्रेरणाकाव्यच ठरली. निसर्गाचा आग्रह धरणारा प्रगती संरक्षण समितीच्या त्या संस्थापक सचिव होता. कुठली बरी संस्था? प्रगती संरक्षण समितीच्या त्या संस्थापक सचिव होता. वनीकरणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. सुगथा कुमारी यांचे हे सक्रिय कार्यकर्ते, पण त्यांचा प्रकृतीचा कुरबुरींनी डोके वर काढेपर्यंत अखंड सुरू होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बळ, बलात्कार पीडित, व्यसनाधीनता आणि घरगुती हिंसाचाराचा बळी ठरलेल्या स्त्रियांसाठी त्यांनी अभया ही संस्था सुरू केली. केरळमधील राज्य महिला आयोगाच्या त्या पहिला अध्यक्ष होता. त्यावेळी महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी सुरू केलेली कुटुंबश्री ही योजना अतिशय उपयुक्त आणि यशस्वी ठरली होती. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कुटुंबश्री मॉडेल. त्यांचा या कार्यामुळेच 2006मध्ये पद्मश्री तर 2013मध्ये सरस्वती सन्मान देऊन सुगथा कुमारी यांना गौरवण्यात आले. केरळ साहित्य अकादमी पुरस्कारसह केरळमधील बहुतेक सर्व प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार त्यांना मिळाले. तसेच पर्यावरण संवर्धन आणि वनीकरणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांकरिता भारत सरकारचा भाटिया पुरस्कारही त्यांना देण्यात आला. ठीक आहे. महत्त्वाचं आहे, नोट्स बनवून घ्या सुगथा कुमारीविषयी. पुढे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट न्यूज. स्वातंत्र्य आंदोलनातील निर्णायक टप्प्याची शताब्दी. नागपुरातील काँग्रेस अधिवेशनाला उजाळा. जमनालाल बजाज यांच्या कार्याची आठवण. खूप जास्त महत्त्वाचं एक एक वर्ड आपण पटापट बघून घेऊया. 26 डिसेंबर रोजी 100 वर्षे पूर्ण होत असलेल्या नागपूरचे काँग्रेस अधिवेशन हे तत्कालीन भारतीय राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेच. पण जमनालाल बजाज यांचे नेतृत्व प्रस्थापित करणाऱ्या या अधिवेशनामुळे स्वातंत्र्याच्या आंदोलनाचे केंद्रस्थान पुण्या मुंबईतून वर्धे येथे स्थलांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला. नागपूर अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विदर्भातील सर्व व्यापारी, मारवाडी व कार्यकर्त्यांचे सहकार्य घेतले. राजस्थान व उत्तर प्रदेशातील कार्यकर्त्यांना मदतीला बोलावले. या अधिवेशनात 80% प्रतिनिधी विदर्भातून आणण्यात बजाज यांच्या सिंहाचा वाटा होता. नागपूर अधिवेशनास बजाज यांच्यामुळेच वेगळी ओळख लाभली. त्याआधी म्हणजे 1920च्या सप्टेंबर महिन्यात कलकत्ता येथे काँग्रेसचे विशेष अधिवेशन झाले होते. याच अधिवेशनात बजाज यांनी असहयोग आंदोलनाचा जोरदार पुरस्कार केला होता. तसेच रायबहादूर किताबचा त्याग करून इतरांनाही त्यांनी अशा पदव्यांवर बहिष्कार टाकण्यासाठी प्रोत्साहित केले होते. गांधीजींनी खेडा, चंपारण, रोलेट सत्याग्रहानंतर असहकार आंदोलन उभारले. त्यातूनच तत्कालीन जुन्या काँग्रेस पुढाऱ्यांना धक्का बसला. जुने काँग्रेस पुढारी या आंदोलनाकडे उदासीन दृष्टिकोनातून बघत होते. त्यामुळे या आंदोलनाची यशस्वीता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान गांधींपुढे होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नागपूर अधिवेशन ही जणू त्यांच्यासाठी
सत्व परीक्षाच होती जमनालाल बजाज यांच्यावर. त्यामुळेच नागपूर अधिवेशनाची जबाबदारी आली. अधिवेशनास उपस्थित असलेल्या 14,582 काँग्रेस प्रतिनिधींपैकी 80% प्रतिनिधी बजाज यांच्या प्रयत्नांनीच आल्याचा संदर्भ आहे. बजाज यांच्या मगनवाडी बंगल्यात सत्याग्रह आश्रमाची स्थापना झाली. विनोबांच्या तालिमीत इथे कार्यकर्ते घडत होते. जमनालालजी ज्यांचा ज्येष्ठ पुत्र कमलनयन हा देखील विनोबाजींचाच शिष्य म्हणून आश्रमात राहिला. याच आश्रमवासींचे गाजलेले पहिले मोठे आंदोलन म्हणजे नागपूरच्या झेंडा सत्याग्रह होय. या सत्याग्रहामुळे वल्लभभाई पटेल, बंधू विठ्ठलभाई व जमनालालजी यांना राष्ट्रीय पुढाऱ्यांमध्ये मानाचे स्थान प्राप्त झाले. नागपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे जमनालाल यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. ते प्रांतिक पातळीवर राष्ट्रीय राजकारणात आले. झेंडा सत्याग्रहाचे सूत्र सांभाळणाऱ्या बजाज यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी काँग्रेसचे खास अधिवेशन 1923ला पुन्हा नागपूरलाच आयोजित करण्यात आले होते. यात त्यांचा अभिनंदनाचा विशेष ठराव मंजूर झाला. 1920च्या काँग्रेस अधिवेशनाला आज 100 वर्षे पूर्ण होत असताना बजाज यांच्या कार्याचा या निमित्ताने गांधी परिवारात विशेष आठव झाला. आता 26 डिसेंबर 1920ला अखिल भारतीय काँग्रेस अधिवेशन नागपुरात झाले. या अधिवेशनाचे स्वागत समितीचे अध्यक्षपद स्वीकारण्याची सूचना महात्मा गांधी यांनी जमनालाल बजाज यांना केली. तोवर बजाज यांनी विविध राष्ट्रीय संस्थांना दिलेल्या देणग्यामुळे एक राष्ट्रवादी दानशूर नेता म्हणून ओळख प्रस्थापित झाली होती. आर्थिक मदत व जागा उपलब्ध करून देण्यासाठी जमनालालनी यांनी तत्परता दाखवली. कार्यकर्त्यांची फळी उभी केली. त्यांचा याच कामगिरीमुळे बजाज यांचा उल्लेख गांधीजीचे शिष्यच नव्हे तर 5वे पुत्र म्हणून व्हायला लागला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा, गांधीजींचे 5वे पुत्र म्हणून जमनालाल बजाज यांचा उल्लेख होतो. ओके, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे आपण बघितलं आंदोलनविषयी. पुढे काय न्यूज आहे बघून घेऊ आपण पटापट. ओके, आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ शैक्षणिक वर्षापासून सुरू. बालेवाडी येथे कार्यनिमित्त होणाऱ्या क्रीडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी आवश्यक अधिनियम प्रारूप तयार करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. लक्षात ठेवा, बालेवाडी येथे आपण हे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ उभारतोय आणि त्याच्यासाठी जे शिफारस करायची होती त्यासाठी समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीचे जे अध्यक्ष होते ते कोण होते तर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय खोले. ठीक आहे, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. लक्षात ठेवा, काल आपण एक न्यूज डिस्कशन केलं होतं ज्याच्यामध्ये आपण मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलविषयी बघितलं होतं. तिथे मी जे रेंज सांगितली होती ते मी रेंज तुम्हाला 1000 to 3000 किलोमीटर सांगितली होती. बेसिकली ही जी रेंज आहे ती थोडी चुकीची आहे. लक्षात ठेवा, ही जी रेंज आहे 1000 to 3000 किलोमीटर हे मीडियम रेंज बॅलिस्टिक मिसाईलची आहे बरं का. मीडियम रेंज जे बॅलिस्टिक मिसाईल्स असतात ना, बॅलिस्टिक मिसाईल्स त्यांच्यासाठी ही रेंज आहे. ती रेंज आपला MRSAMसाठी नाही आहे. मग MRSAMची रेंज किती आहे तर ते 70 ते 100 किलोमीटर एवढी असते. ठीक आहे, 70 ते 100 किलोमीटर एवढी मीडियम रेंज सरफेस टू एअर मिसाईलची रेंज असते. ओके, मग एवढं एक तुम्ही करेक्शन करून घ्या. ठीक आहे, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच आहे. तुम्हाला जर कुठे काही डाऊट असला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. न्यूजपेपरचे जे PDF आहे ते तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक हे सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.